आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधील सिंपल लिफ्टिंग मशीन या चॅप्टर मधील गिअर पुली ब्लॉक याचा वेलोसिटी रेशो व्हीआर हा फॉर्म्युला कसा येतो, त्याचप्रमाणे या फॉर्म्युलांवर आधारित न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार. सर्वप्रथम काय करूया, गिअर पुली ब्लॉकची डायग्राम समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एफर्ट व्हील ए दिलेला आहे. या एफर्ट व्हील वरती आपण काय करणार आहे, एफर्ट पी एवढं काय करणार आहे, अप्लाय करणार आहे. आणि एफर्ट पी अप्लाय केल्यानंतर काय होणार, आउटपुट जो काय आपला लोड डब्ल्यू आहे तो काय होणार आहे, वरती लिफ्ट होणार आहे. म्हणजेच एफर्ट व्हील वरती आपण काय करणार, पी एवढा एफर्ट अप्लाय करणार. आणि कशा साहाय्याने अप्लाय करणार, तो जी काय आपली एनलेस चेन आहे त्याच्या साहाय्याने काय करणार आहे, आपण याच्यावरती एफर्ट अप्लाय करणार आहे. या एफर्ट व्हील वरती काय कॉक्स आहेत, ते नंबर ऑफ कॉक्स कशाने डिनोट करणार, T1 ने डिनोट करणार आहे. जो काय एफर्ट व्हील आहे याच्या शाफ्ट वरती अजून काय माउंट आहे, पिनियन व्हील बी माउंट आहे. जर का एफर्ट व्हील फिरला तर त्याच्यासोबत काय होणार आहे, पिनियन व्हील बी सुद्धा फिरणार आहे. पिनियन व्हील बी वरती काय आहेत, नंबर ऑफ टीथ आहेत. ते टीथ कशाने डिनोट करणार, T2 ने डिनोट करणार. आता यावरील नंबर ऑफ टीथ कशात एंगेज होत आहेत, स्पर व्हील डी मध्ये काय होणार आहेत, एंगेज होणार आहे. मग जर का आपला हा पिनियन फिरला तर हा पिनियन फिरल्यानंतर त्याच्यामुळे काय फिरणार आहे, हा जो काय स्पर व्हील डी आहे तो सुद्धा फिरणार आहे. स्पर व्हील डी वरील नंबर ऑफ टीथ आपण कशाने डिनोट करणार, T3 ने डिनोट करणार आहे. स्पर व्हील डीच्या शाफ्ट वरती लोड व्हील सी काय माउंट आहे. जर का स्पर व्हील जर का फिरला तर त्याच्यासोबत काय होणार आहे, लोड व्हील सी सुद्धा फिरणार आहे. आणि या लोड व्हील सी यावरील जे काही कॉक्स आहेत ते आपण कशाने डिनोट करणार, T4 ने डिनोट करणार आहे. लोड व्हील सी वरती काय एक चेन आहे, या चेनच्या साहाय्याने काय होणार आहे, लोड ब्लॉकला लिफ्ट होणार आहे. अशा प्रकारे गिअर पुली ब्लॉकची ही डायग्राम आहे. तर या डायग्रामच्या आधारे काय करूया, वेलोसिटी रेशो व्हीआर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, जर का हा एफर्ट व्हील त्याचं 1 रिव्हॉल्युशन जर का कंप्लीट केलं तर तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. जर का आपल्याला यावर नंबर ऑफ कॉक्स दिले असतील तर त्याच्या नंबर ऑफ कॉक्स एवढं तो काय करणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. मग इथं लिहूया, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट किती असणार आहे, त्याची नंबर ऑफ कॉक्स किती असणार आहे, T1. जर का नंबर ऑफ कॉक्स दिले असेल तर T1 लिहायचं. जर का याचा डायमीटर दिला असेल तर कसं करतो, त्याच्या सर्कम्फरन्स एवढं तो काय करतो, डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. मग सर्कम्फरन्स कसा काढतो आपण, पाय इंटू डी. जर का कॉक्स दिले असेल तर T1 एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, आणि जर का डायमीटर दिला असेल तर पाय डी एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. नेक्स्ट बघा, हा लोड किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तर इथं एक लोड व्हील दिलेला आहे, याच्या सर्कम्फरन्स एवढा. जर का आपल्याला डायमीटर दिला असेल तर कसं करेल, पाय इंटू स्मॉल डी असणार त्याचा सर्कम्फरन्स. किंवा याच्यावरील नंबर ऑफ कॉक्स दिले असतील तर काय करणार, नंबर ऑफ कॉक्स एवढा तो काय करणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, म्हणजेच T4. हे काय असणार आहे, डिस्टन्स मूव्ह बाय लोड. त्याचप्रमाणे हा लोड कशामुळे मूव्ह होणार आहे आपला, हा जो काही पिनियन आहे आणि हा जो काही स्पर आहे, पिनियन आणि स्पर या दोघांमुळे सुद्धा काय होणार आहे, आपला लोड वरती मूव्ह होणार आहे. मग T2 आणि T3 या दोघांमुळे काय होणार आहे, तर T2 बाय T3 एवढं रिव्हॉल्युशन होणार आहे. म्हणजेच काय, T2 बाय T3 एवढं काय होणार आहे, रिव्हॉल्युशन होणार आहे. देअरफॉर टोटल डिस्टन्स मूव्ह बाय लोड किती असणार आहे, हा T4 इंटू T2 बाय T3. और कसं असणार आहे, जर डायमीटर दिलेला असेल तर पाय डी इंटू T2 बाय T3. व्हॅल्यू पुट करूया. वेलोसिटी रेशो व्हीआर म्हणजेच काय असतो, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट डिवाइडेड बाय डिस्टन्स मूव्ह बाय लोड. आता एफर्ट सध्या काय करूया, कॉक्स दिले असं कन्सिडर करून काय करूया, व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मग एफर्ट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, T1 एवढं डिवाइडेड बाय डिस्टन्स मूव्ह बाय लोड, कॉक्स साठी किती करणार, T4 इंटू T2 डिवाइडेड बाय T3. हा इकडे डिवाइड आहे, वरती पाठवल्यानंतर काय होणार, इंटू होणार. म्हणजेच काय, T1 इंटू T3 डिवाइडेड बाय T4 इंटू T2. म्हणजेच काय होणार बघा, T1 डिवाइडेड बाय T2, T1 डिवाइडेड बाय T2, T3 डिवाइडेड बाय T4. बघा, T1 बाय T2 इंटू T3 बाय T4, T1 बाय T2 इंटू T3 बाय T4. जर का डायमीटर मध्ये दिलं असेल तर कसं होणार बघा, सेम हेच आपण इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट किती असणार आहे, पाय इंटू कॅपिटल डी डिवाइडेड बाय डिस्टन्स मूव्ह बाय लोड कसं असणार आहे, पाय इंटू स्मॉल डी इंटू T2 डिवाइडेड बाय T3. या पायला हे पाय गेट कॅन्सल, हा इकडे डिवाइड आहे, वरती गेल्यानंतर इंटू होणार. म्हणजे कॅपिटल डी इंटू T3 डिवाइडेड बाय स्मॉल डी इंटू T2. म्हणजेच काय, याला असं लिहू शकतो, कॅपिटल डी बाय स्मॉल डी इंटू T3 बाय T2. इथे बघा, कॅपिटल डी डिवाइडेड बाय स्मॉल डी इंटू T3 बाय
तर या फॉर्म्युलांच्या आधारे काय करायचं, जर का आपल्याला नंबर ऑफ कॉक्स दिले असतील एफर्ट व्हील आणि लोड व्हीलवरती, तर हा फॉर्म्युला वापरायचा. जर का एफर्ट व्हील आणि लोड व्हीलचा जर का आपल्याला डायमीटर दिला असेल तर काय करायचं, हा फॉर्म्युला वापरायचा आणि वेलोसिटी रेशो गिअर पुली ब्लॉकसाठी काय करायचा, फाइंड आउट करायचा. तर गिअर पुली ब्लॉकवरील डिपेंड न्यूमेरिकल नंबर 1 पॉईंट. A gear pulley block is used to lift a load by effort of 1000 न्यूटन. म्हणजे एफर्ट दिलेला आहे इथं, गिव्हन नोट डाऊन करूया आपण. गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे, एफर्ट. एफर्ट म्हणजे कॅपिटल पी किती दिलं आहे, 1000 न्यूटन विथ 60% इफिशियन्सी. इफिशियन्सी दिलेली आहे किती आहे ती, 60%. कॅल्क्युलेट लोड म्हणजे लोड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे लिफ्टेड बाय द एफर्ट. काय काय दिलंय, कॉक्स ऑन एफर्ट व्हील 120. कॉक्स ऑन एफर्ट व्हील, एफर्ट व्हील म्हणजे हा, त्यावरील कॉक्स कसे डिनोट करतो, T1. आपल्याला जर का डायमीटर दिलं असतं तर डायमीटर घेतलं असतं, पण डायमीटर न देता नंबर ऑफ कॉक्स दिलेत, कसे डिनोट करतो, T1. किती दिलेत ते आपल्याला, 120. नेक्स्ट, कॉक्स ऑन लोड व्हील, हा जो काही लोड व्हील आहे त्यावरील कॉक्स कसे डिनोट करतो, T4. किती दिलेत आपल्याला, 12. नेक्स्ट, नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन, यावरील पिनियनवरील टीथ कशाने डिनोट करतो, T2. किती दिलेत आपल्याला, 10 दिलेत. T2 इज इक्वल्स टू 10. नेक्स्ट, नंबर ऑफ टीथ ऑफ स्पर, जो काय आपला स्पर आहे त्यावरील नंबर ऑफ टीथ कसे डिनोट करतो, T3 इज इक्वल्स टू किती दिले, 20. आणि टू फाइंड काय करायला सांगितलंय, फाइंड कॅल्क्युलेट लोड. लोड म्हणजेच कॅपिटल डब्ल्यू काय करायला सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर आपल्याला इथं नंबर ऑफ कॉक्स दिलेत म्हणून काय करायचं, हा फॉर्म्युला वापरायचा. कॉक्सच्या ऐवजी जर का डायमीटर दिले असते तर हा फॉर्म्युला वापरायचा. मग आता सध्या हा फॉर्म्युला वापरून काय करूया, वेलोसिटी रेशो व्हीआर गिअर पुली ब्लॉक साठी फाइंड आउट करूया. मग बघा, T1 T2 T3 T4, T1 T2 T3 T4 सर्व व्हॅल्यू माहित आहेत. म्हणजेच काय करूया, वेलोसिटी रेशो व्हीआर फाइंड आउट करूया. गिअर पुली ब्लॉक साठी T1 डिवायडेड बाय T2 इंटू T3 डिवायडेड बाय T4 व्हॅल्यू पुट करूया. T1 किती दिलेला आहे, 120 डिवायडेड बाय T2 10 इंटू T3 किती दिलेलं आहे आपल्याला, 20 डिवायडेड बाय T4 किती दिलेलं आहे, 12. कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर वेलोसिटी रेशो व्हीआर इज इक्वल टू, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 120 डिवायडेड बाय 10 ब्रॅकेट कंप्लीट इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये 20 डिवायडेड बाय 12. किती आन्सर आला आपलं, 20. वेलोसिटी रेशो आहे, व्हीआर ला युनिट नसते, युनिट प्लेस. आता वेलोसिटी रेशो माहित आहे आपल्याला, त्यांनी इफिशियन्सी दिलेलं आहे. मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, पहिली केस लिहा. सेकंड केस मध्ये बघा, इफिशियन्सी म्हणजेच काय असतं, आउटपुट डिवाइड बाय इनपुट इंटू 100. परंतु इथं आउटपुट इनपुट दिलेलं नाही. मग नेक्स्ट फॉर्म्युला काय असतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए डिवाइडेड बाय वेलोसिटी रेशो व्हीआर इंटू 100. मग आपल्याला इफिशियन्सी माहित आहे, वेलोसिटी रेशो माहित आहे, एम ए माहित नाही. एम ए एका ठिकाणी ठेवून बाकी सर्व टर्म दुसरीकडे शिफ्ट करूया. देअरफॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए काय होणार, इथंच ठेवूया. हा व्हीआर इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार, म्हणजे इफिशियन्सी इंटू व्हीआर. आणि हा 100 इकडे इंटू तिकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच देअरफॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल टू काय होणार, इफिशियन्सी किती दिली, 60% इंटू वेलोसिटी रेशो व्हीआर 20 फाइंड आउट केलेला आहे डिवायडेड बाय 100. म्हणजेच मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए किती आलं, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 60 इंटू 20 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 100. किती आन्सर आला आपलं, 12. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ला सुद्धा युनिट नसतं, युनिट प्लेस. आता आपल्याला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज माहित आहे, त्याचा दुसरा फॉर्म्युला काय आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल टू लोड डब्ल्यू डिवायडेड बाय एफर्ट पी. मग आता एम ए इथं फाइंड आउट केलेला आहे, लोड डब्ल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे आणि एफर्ट पी त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मग काय करूया, जो काही लोड डब्ल्यू आहे तो एका ठिकाणी ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसरीकडे शिफ्ट करूया. हा इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार, म्हणजेच काय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए इंटू एफर्ट पी. व्हॅल्यू पुट करूया. एम ए किती व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहे, 12 इंटू एफर्ट पी किती दिले, 1000 न्यूटन. हे न्यूटन मध्ये, मग येणारा आन्सर कसं असणार आहे, न्यूटन मध्ये. मग काय करूया, 12 इंटू 1000 किती आन्सर आला आपलं, 12,000. युनिट काय असणार आहे, न्यूटन. म्हणजेच लोड डब्ल्यू एफर्ट पी 1000 न्यूटन एवढा लावल्यानंतर इथं जो काय आपला लोड किती लिफ्ट होणार आहे, तर 12,000 न्यूटन एवढा लोड लिफ्ट होणार आहे. जर त्याला किलो न्यूटन मध्ये लिहायचं झालं तर 3 पॉईंट इकडे शिफ्ट करायचं, 1 2 3 म्हणजेच 12 किलो न्यूटन एवढा लोड काय करणार आपण, लिफ्ट करणार आहे. म्हणजेच एफर्ट पी जर का आपण इथं 1000 न्यूटन एवढं लावलं तर आपण किती लोड लिफ्ट करू शकतो, 12
किलोन्यूटन किंवा 12,000 न्यूटन एवढा काय करू शकतो आपण लोड लिफ्ट करू शकतो. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे लोड डब्ल्यू आपण इथं फाइंड आउट केलेला आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण गिअर पुली ब्लॉक याचा वेलोसिटी रेशो व्ही आर कसा फॉर्म्युला येतो त्याचप्रमाणे त्यावर आधारित न्यूमेरिकल नंबर 1 पाहिलेला आहे. या व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंगर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू याच टाईपवरील न्यूमेरिकल नंबर 2 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.